साताऱ्यामधील कोयना विद्युत जलप्रकल्पामधील 280 भूमिपुत्रांनी महानिर्मिती कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केलंय। या उपोषणाचा 5वा दिवस असून उपोषणाला मनसेचे वाहतूक उपाध्यक्ष रवींद्र शेलार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत उपोषणाला पाठिंबा दिलाय। येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण प्रकाराची दखल संबंधित विभागाने न घेतल्यास मनसेकडून उग्र आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। या आंदोलनाला भेट देण्यासाठी मनसे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष रवींद्र शेलार हे या ठिकाणी आलेले आहेत। या आंदोलकांना भेट दिलेली आहे। आपल्या बरोबर ते आहेत। भाऊ, काय सांगाल, या ठिकाणी आपण या आंदोलनाला भेट दिलेली आहे, कसं बघताय? प्रशासनानं अद्यापही या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही, काय सांगाल? मुळात कोयना विभागाची अवस्था असूनही मालक घरचा म्हणती चोर तयाला अशी झालेली आहे। ज्या कोयना प्रकल्पग्रस्तासाठी अनेकांनी आपल्या जमिनी दिल्या, आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि मग एक चांगला प्रकल्प उभा राहतोय म्हणून त्या काळच्या वाडवडिलांनी आपल्या जमिनी दिल्यानंतर कधी विचार केला नाही की आपल्या भविष्याची पिढी काय होईल। पण ज्या जमिनीवर त्या ठिकाणी प्रकल्प उभा राहतोय त्या महानिर्मितीमध्ये आमचीच मुलं कामापासून वंचित राहिली, ती खऱ्या अर्थानं शोकदायक बाब आहे। अनेक वेळा आंदोलनं केली तरीसुद्धा या ठिकाणी महानिर्मिती त्याची दखल घेतली नाही। वस्तुस्थिती शासनाच्या शासन दरबारी अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केले आणि आज त्यांना उपोषण करण्याची वेळ आलेली आहे। माननीय राजसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवण्याची धमक आमच्यामध्ये आहे। आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत। विधिमंडळामध्ये मांडण्यापेक्षा रस्त्यावरचं आंदोलन कसं उग्र करायचं हे आम्हाला निश्चितपणे माहीत आहे। माझी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना एक विनंती आहे, लवकरात लवकर या उपोषणकर्त्यांचा, धरणे आंदोलन करणाऱ्यांचा निर्णय आपण करून घ्यावा। अन्यथा आचारसंहिता लागू दे नाहीतर नको लागू दे, आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक या नात्यानं हे निश्चितपणे जे काही करू त्याला तुम्ही सामोरं जायला तयार व्हा, एवढंच या ठिकाणी सांगतो। कॅमेरामन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, कोयनानगर, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।